बस त्याला फक्त गल्लीनं वरमान काढून जगू द्या. आणि पुरी पळून जाण्याचे सगळे कार्यक्रम पुरीच्या आईला माहीत असतात. बामट्याचं सोन घ्यायचं नाही. आपली पोरगी 2.5 तास मोबाईलवर बोलती म्हणजे जप करते का? परीक्षा संपली तरी पोर शाळेत जाते म्हणजे आवड्याला तास भरतो कोणता? ही तोंडी परीक्षा आहे का? कधी आपल्या मुलीचा कीर्तनात बसलेल्या कोणत्या बाईने मुलीचा मोबाईल उचकला? कधी उचकला कधी? सासरा उपाशी मारायचं जमत? 2 भावांच्या मारामाऱ्या जमत हे नाही जमत. एकदा मुलीचा मोबाईल उचका, त्यातली मेसेज वाचीत जा. मेसेज फार सुंदर असतात त्याच्यात. निवांत वाचा, फॅन बिल लावून मस्तपैकी. कारण तशी वाचले तुला घामीन. तुला कळणार नाही आपल्या देवीने किती भक्त गुमावले. फॅन बिल लावून जरा मेसेज वाचा. मुलीचा 5 पा एसटीचा 8 दिवस झाले पंच नाही. पोर रोज शाळेत जाते. मग भुयारातून वर्गात निघते का काय? मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पुढे 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे जरा बघा. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय कुंभ मेळायला गेलती का 2-4 महिने? आता हसाल भाऊ, पण बापाच्या माना या 2-4 वर्षात पार खाली गेल्या. काय म्हणते तुमचं? शहाण्या माणसाने. आणि पोरीनं तुम्ही सांगून टाका ना बापाला, काय फरक पडला? पळून जायची काय गरज आहे? बापाला स्पष्ट सांगायचं बाबा माझं याच्यावर प्रेम आहे. तो 5 लाख खर्च करायला तयार आहे ना. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोर पळून जाते. बँडवाले येऊन बसले, नवरीच नाही. काय वाईट दिवस आणले पोरीने बापांवर. महाराज तुम्हाला पटणार नाही, पुढारी लोक नीट आहे का, शिक्षक लोक. महाराज पोलीस स्टेशनला अशा तक्रारी आहेत पोरींच्या का माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. सांगा आता हे ऐकायला तरी बरं वाटतं का? मुलगी मला आहे, कोणत्या बापानं पुरीवर अन्याय केला? आज बापांचे पुरींचे तक्रारी आहेत का माझ्या प्रियकराला आणि मला माझा बाप आणि भाऊ यांच्यापासून. त्या दिवशी आई वांजई राहिली असती तर चाललं असतं. अरे बापाचा तळतळत घेऊन पळून गेलेली पोरगी कुठं सुखी होत असते? काय त्याच्यात मजा आहे? तुम्ही जाऊ नका हे मताचं मी नाही. मी आता तुम्हाला उलट बोलायचं शिकवलं. आता बोलायचं मी लय बोललो पुरी ना, तर पुरी म्हणल्या ते काही बोलत निवांत पळून जा. त्या बिचाऱ्याकडे बघा, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतोय तो रात्रात. आता निम्म्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे. जरा त्यांच्याकडे बघा. आणि तरुण पोरं व्यवसाय